समाप्त होऊन आता खऱ्या विचाराच्या देवाणघेवाणीला सुरुवात होत आहे. तर आमच्या जोडीला लाभलेल्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध शाहिरा शिवानीबाई सुखदेवे यांच्यावरती मी प्रश्नाची मांडणी केली होती. मी म्हटलं पठ्ठोबा गुरु म्हणजे बाळकृष्ण गंगाधर कुलकर्णी अण्णाभाऊ साठेच्या काळामध्ये शहीद झाला. त्यांनी एक गण म्हटला, तो गण कोणता आणि अण्णाभाऊ साठेने तो गण नाकारला, त्याच्या मागचं कारण कोणतं. मी म्हटलं बाईले 2 लाईनी सांगा. तर बाईनी उत्तर दिलं कसा की म्हणतात की गणा आदी शब्द दीप जळला मनी आणि रंग सुना सुना त्यामध्ये ब्रह्मा शारदा या देवाचे नाव होते म्हणते. असं का? आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी तो गण नाकारला, कारण की ते देवाला मानत नव्हते म्हणते. मॅडम साहेबा तुम्ही अगोदर विचार करा, अण्णाभाऊ साठे पहिले कम्युनिस्ट होते की आंबेडकरवादी होते, हा पहिले प्रश्न तुम्हाला माझ्या हातात. पहिले याचा विचार करा, आत्मचिंतन करा तुम्ही. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा बाबा म्हणजे केव्हा भेटली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला? पहिले विचारधारा कोणाची होती? कम्युनिस्ट पक्षाची. कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अंगामध्ये होती. बाबासाहेब आंबेडकर नंतरचा विषय आहे, त्याच्यानंतर त्यांना लोकशाही पदवी दिली. मॅडम साहेबा शहीद बनले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर भेटले नाही. काही कालांतराच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर भेटले, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेला लोकशाही ही पदवी दिली आणि त्याच्यानंतर हे नाव पडलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मॅडम साहेबा हे जमलं नाही शिवानीबाई, हे जमलं नाही. आणि म्हणून मी काय म्हणत आहे, काय म्हणता? महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. नाही नाही महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता. महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता. वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब आपको देना नहीं आता. आपको देना नहीं आता तो क्या म्हणतो बाई? का म्हणता? क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना, ऐसा बात में लैजा होना. मी तुम्हाला कमजोर समजणार नाही आणि याची भूल मी करणार नाही, कारण या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. आणि बोलणारा जर मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे. या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात मान आहे. प्रश्नाचं उत्तर असं द्या का वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे. समाधान आहे, समाधान आहे. मॅडम साहेबा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट ठाऊक नाहीये या जगामध्ये, पण काय काय माणसं नुसतं बोलल्यानं म्हणजे समोरच्याचं समाधान करून टाकते. लहानसा नातू कधी आपल्या आजोबांनी विचारलं का नाही, बाबा हे चंद्रावरचं झाड काय तर का म्हणते. तो बाबाजी आपल्या नातूला सांगते, बाबा म्हणते जे आपल्या अंगणामध्ये झाड आहे का नाही म्हणते, ते झाड चंद्रावर सावली पडून राहिले म्हणते. नातू समाधान होतो. असं असते बाई. मी असं नाही म्हणत का तुम्ही कमजोर आहात, माझ्यापेक्षा तुमचं वर्ष कामाला आमचं काय थोडा वेळाची शेतीने डांगर लागले हातीवाला काम नाही का. आणि म्हणून तुमचं इथं 3ऱ्यांदा 4थ्यांदा 5वा नाही
आणि तुमच्याकडून अपेक्षा होती बाई उत्तराची, तुम्ही पूर्ण नाही केली. आणि म्हणून शांत से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. तगड़ा है. चक्कू छूने की बात नहीं है, गुरु ज्ञान का झगड़ा है. क्या बात है. सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है, अरे वाह. और दिन भर में पता चल रहा है यहाँ पे कौन पलटी खाता है. क्या बात है. पलटी म्हणजे कशाची? कशाची. शिवानी बाई मला ज्ञानांना पलटवते का मी शिवानी बाईला ज्ञानांना पलटवतो? असतो होय. भलती भलती पलटी समजाची नाही. आणि तुम्ही समजदारा, याची मला जाण आहे बाई, नाही का? हो. आणि म्हणून आता माझा दुर्योधन काय म्हणते, काय म्हणते. मी पाटला चले, क्या बात है. अरे हे कुलताये, मी पाटला चले, अरे हे कुलताये, मी काहीही करीन. मी पाटला चले, अहो हे कुलताये, मी काहीही करीन. मी पाटला चले, अहो हे कुलताये, कधी काहीही करीन. मी घोड्यावर फिरीन, मी गाडीवर फिरीन, मी घोड्यावर फिरीन, मी गाडीवर फिरीन. मी एकुलता एक, मी काही करीन. मी एकुलता एक, मी काही करीन. उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे. उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे. क्या बात है. तुझा आणि माझा सामना या रामापणा गावात आहे. उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे आणि हे शिवानी बाई, तुझा आणि माझा सामना रामापणा गावात आहे. सामन्याला नक्की मजा येईल, कारण फक्त आता हे सुरुवात आहे, सुरुवात आहे, सुरुवात आहे. क्या बात है. तुम्ही ना जेवण केलं नसाल तर पंचकमिटी तुम्हाला जेवण देईल, पण कार्यक्रमाची मजा घेऊन द्या. का टेन्शन करायचं नाही, आज भात कडी का भेटते घरी हे रामाकोण्यावरी. सन्मान्य संजय खवरे रंग लोक कलेच्या युट्यूब चॅनलचे निर्माते यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली आहे. पार्टी आभारी आहे. तर आणि म्हणून शिवानीबाई माझं काय म्हणणं आहे, काय. अरे हा शाहिरीचा दम, धन बाई ठोकल्यावर खम. क्या बात है. हा शाहिरीचा दम, अरे बाई ठोकल्यावर खम, पुरा झाला पाहिजे. हा शाहिरीचा दम, बाई ठोकल्यावर खम, पुरा झाला पाहिजे. हा शाहिरीचा दम, बाई ठोकल्यावर खम, पुरा झाला पाहिजे. हा शाहिरीचा दम, बाई ठोकल्यावर खम, पुरा झाला पाहिजे. रामाला पाहिजे, गुरु केला पाहिजे. रामाला पाहिजे, गुरु केला पाहिजे. हा शाहिरीचा दम. आणि हे शिवानीबाई, आता तू म्हणशील का माणूस असून माझ्यावर खम ठोकते म्हणशील. कसा. हा खम कोणता आहे? कोणता. हा ज्ञाना गुणाचा खम आहे. तो होय. भलतं भलतं समजायचं नाही. नाही. तू समजणार नाही याची मला हमी आहे. असं का. आणि म्हणून अरे रामाला पाहिजे, गुरु केला पाहिजे. हा शाहिरीचा दम, बाई ठोकल्यावर खम, पुरा झाला पाहिजे. हा शाहिरी
अशी तुमची गत आहे कराले गेले मारुती झाला गणपती याची मनात खोट आहे राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी तुमची गत आहे करायला गेले मारुती झाला गणपती याची मनात खोट आहे उकराल माती तर पिकतील मोती असं माझं मत आहे आणि प्रयत्नाशी परमेश्वर या गोष्टी नेहमीच होत आहे बाई प्रयत्न करा प्रयत्नाशी परमेश्वर आहे आता बाई म्हणत काय? आपलं विचारते म्हणत बसून आणि आम्ही विचारल्या जाते म्हणत बसून बाईचाही प्रश्न आहे आणि सुंदर प्रश्न विचारला बाईने बाईने एवढा सुंदर प्रश्न विचारला का म्हणते एक रयतेचा राजा झालो म्हणतो आपण तो राजा प्रजेचा सांभाळ करतो पण एक राजा असा झाला की त्यानं एका व्यक्तीची मुंगी कापली अशा अनेक व्यक्तीच्या मुंग्या कापल्या अशा अनेक व्यक्तीच्या मुंग्या कापल्या फक्त 100 स्वर्ण पत्रिकासाठी म्हणजे ते सुवर्ण झाला म्हणतो आपण सिक्के 100 स्वर्णासाठी तर तो राजा कोणता मॅडम साहेबा मी जे वाचलं जे माझ्या वाचनामध्ये आलं त्या राजाने एक नाही सम्राट अशोकाने आपल्या 500 मंत्र्यांच्या मुंग्या कापल्या होत्या राजा सम्राट अशोक सम्राटाने आपल्या 500 मंत्र्यांच्या मुंग्या कापल्या होत्या कशासाठी कापल्या होत्या कशासाठी त्यांना सम्राट अशोकाने आदेश दिला होता म्हणे तुम्ही ज्या झाडाले फोडा आहे आणि ज्या झाडाले फुलं आहे ते सर्व फोडा आणि फुलवाले झाडाच्या फोडाला प्रजापल्ली विचारा 500 मंत्री म्हणे एवढे झाड आम्ही कापून आणून तर आपलं जगणं मुश्किल होईल तो आदेश त्या 500 मंत्र्यांना नाकारला आणि म्हणून त्या सम्राट अशोकाने त्या 500 मंत्र्यांच्या मुंडक्या कापल्या पाहिजे मी प्रश्न उत्तराची हुज्जत करणार नाही तुमच्यापाशी याच्या व्यतिरिक्त काय दुसरं उत्तर असन तुमची जिंकवीन माझी हारवीन याच्यामध्ये काही नाही त्या लोकांना तर माहित पडत लोकांना काहीतरी शिकण्यासारखं नाही बाई तुमच्यापाशी आणि म्हणून हा शाहिरीचा दम बाई ठोकल्यावर खंपुरा झाला पाहिजे आणि घाम आला पाहिजे गुरु केला पाहिजे शाहिरी बाई मर्दाची आणि म्हणून काय म्हणणं आहे काय बुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्रला तिन्ही प्रचित्या स्मरा अरे वा कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा आत्मगुरु शास्त्र तिन्ही प्रचित्या स्मरा शाहीर या सुंदर ज्ञानाचा सागर आहे तिथे ज्ञानी विचाराने करा आणि तेव्हा हे विज्ञानाची पिढी त्यांच्या मोबाईल पेक्षा तमाशा बरा क्या बात है असं का म्हणतो का किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला अच्छा। और जिसको नाच अपनी शायरी उसने नंगा नाच बना डाला अगदी बरोबर हर कोणाले जचली का हर कोणाले नाही जचली आणि म्हणून या गाण्यामध्ये समोर माझं काय म्हणणं आहे बाई पाहून पांडवाची पाहून पांडवाची क्या बात है हा इतिहास जुना महायुद्धाचा खुना ते गीता सांगत ती श्रीकृष्ण अर्जुना आणि म्हणून पांडव समोर जात होते बाई पण त्या श्रीकृष्णानं भर मैदानामध्ये महाभारतामध्ये त्या अर्जुनाने गीता सांगली आणि म्हणून अरे पाहून पांडवाची अरे पाहून पांडवाची नेला श्रीकृष्णानं तसा नेला पाहिजे अशा हिरीचा बाई ठोकल्यावर पुरा झाला पाहिजे
म्हणत्या तो दारूचा चटणा आहे. चना जेव्हा गुळासोबत यायचा त्याला प्रसादाची उपमा आहे हा. आणि तोच चना बिरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चटणा आहे. आहे. हा विषय पंक्तीचा नाही, हा विषय संगतीचा आहे. अच्छा. आणि म्हणून पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये. गुण मिले तो गुरु बनाव, चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बना. वरणारा हो केला, क्या? वरणारा हो केला. बाई आज तुझी न माझी संगत आहे. आज तुझी न माझी संगत आहे. या लोकांना काहीतरी प्रबोधन परामर्श झाले पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि म्हणून बाईला गवळणीमध्ये प्रश्न विचारला होता. बाईला गवळणीमध्ये प्रश्न विचारला होता. म्हटलं उलटा माठ कोणता? उलटा माठ म्हणते बाई डोका आहे. वा, एवढं सोपी तुम्हाला विचारली तर गोष्ट केली. उलटा माठ डोका आहे आणि बाजार म्हणते मोह मायाचा आहे. शाबास, क्या बात है. शिवाजी बाई हा. काही हरकत नाही. नाही. नाही जमन तर त्याचं पुढच्या फेरायला बाई नाही का? तो म्हणते उलटा माठ डोकं होय आणि बायाच्या मजार होय म्हणते ना वासना रूपी. आणि घेणारा म्हणते देह होय. असं. म्हणजे एक डोकं म्हणजे शरीरावर गेलं हा. आणि माया म्हणजे हे म्हणजे आत्मानुभवावर गेलं. आणि पुरी मिक्सवेज बनवली भाजी आणि ते वाटली सुरत शरीर. चल खा, चांगली लागत खाजो नाही तर थोडं. आता मला काय आवडली नाही बाई. काहून नाही आवडली? काहो? कारण तुम्ही जसा मला प्रश्न विचारला हा. की गवळणी गेल्या म्हणे दोन आणि एका चोरानं वाट अडवली. गवळणी गेल्या दोन, एका चोरानं वाट अडवली. एक गवळण सापडली नाही, एक गवळण निसटून गेली. तो चोर कोणता आणि दोन गवळणी कोणत्या? बाई देह आणि आत्मा, देह आणि आत्मा या बाजारामध्ये आली. आता चोर म्हणजे कोण? कोण? यम. आता यम नावाच्या चोराला सापडली का? देह नावाची गवळण सापडली. देह झाला नष्ट आणि कोणती निसटली? त्या आत्मारूपी गवळण निसटली बाई. हे कोणाच्या हातात हातावरी नाही आणि येणार बी नाही. हे माझ्या बुद्धिमध्ये प्रमाणात तुमच्या प्रश्नाचं समाधान शिवानी बाई. मी तुमच्या एवढा ज्ञानी नाही आणि तुमच्या एवढा गुणी नाही. आणि याच्या व्यतिरिक्त काय असेल तुम्ही सांगू शकता समोरच्या घराले. आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणणं आहे लक्षात ठेवा. लाटिंग सादर करतो. हा हा चला. चला, मी एक एकाचा शेतकरी. माझ्या मुलाला शिकवलं, कबाळ कष्ट केले, पण आता पोराच्या शिक्षणाला एवढा पैसा लागते जी का परीक्षा पार. पोरगा म्हणते 12वी झाली, आता बाबा म्हणते इंजिनिअरिंग करायची आहे आणि इंजिनिअरिंग साठी लागते 3 लाख रुपये. इंजिनिअरिंग साठी लागते 3 लाख रुपये. आता पोराले शिकू
का करू? एकच एकर शेती आहे बहीण, माणसाला एक तर पराठी होऊन न राहिली, इकडे धान धोका देऊन राहिला, तिकडे गहू धोका देऊन राहिली, आणि त्याच्याहून म्हणजे हे सरकार धोका देऊन राहिली. कारण आमच्या शेतमालाले भावच नाही आहे. शेतमालाले भाव राहिला तर माणूस कसं कसं हातपाय मारत. आणि मोठा विचार पडला, आता करावं तर करावं का. आणि म्हणून मला मुलगा आहे, 12वी झाली त्याची, आता त्याला इंजिनिअरिंग करायची आहे. मुलाला आवाज देऊन बघतो काय करत आणि काय नाही. गुलाबरावजी पोपटे, मुक्काम रामागुणावाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. पार्टी आभारी आहे, धन्यवाद. तर आपल्या मुलाला आवाज देऊन बघतो आणि मुलगा काय करताय. आणि भंड्या म्हटलं माझ्या लाडाच्या मुला, आणि भंड्या 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 रे बंड्या, ए बंड्या. अबे त्या बाप बोलतो निघलो जवळ पण 3 टप्परवाले आले का रे. बंड्या, ए बंड्या, बंड्या. बाबा बाबा आलू बाबा आलू बाबा काटल्या त्या होय मग. हा बंड्या, ओ बाबा हा आलू. ओ बाबा आणि गोबी कुठे गेली? गोबी नाही बाबा गोबी नाही का? नाही बाबा, नाही. मग मला सांग, हा. तू घरामध्ये काय करत होता? घरामध्ये बाबा हा. घरामध्ये बाबा आलू शिरत होतो. बापाले सांगते आलू शिलत होता म्हणून. हा? बाबा हा. आपल्या सट हा. आहे, वांग्याची भाजी जमते का? नाही तर म्हणून 3-4 आलू होते, हा. तर त्याने शिरतोन भाजी पण होतं म्हणलं. म्हणजे उकडल्या आल्याची भाजी करतो. हो बाबा. बरोबर आहे. हा. बंड्या, लहानपणी ते माय गेले मरून, हो बाबा. आपला सांभाळ कोण केला रे बंड्या? बाबा बाबा तुला काय सांग बाबा, आईची आठवण काढ नको बाबा. बाबा लाईनाचं मोठं केलास बाबा, हा. उन्हातला सावलीत केलास बाबा, हा. काम कधी आपल्या हातचा घात काढला बाबा. बरोबर आहे बंड्या. बाबा मायासाठी बाबा आपले डोंगरे फोडले बाबा. का बोलले? डोंगरे कसे बोलले? आता मी लहानसा होतो, हा, लहानसा होतो. तुला घोडा बन म्हणो, मग घोडा बनवा. आणि मग मी त्या पाठीवर बसलो होतो, तो डोंगर तो फुटला का बाबा म्हणजे केव्हा? लहानपणी. म्हणजे जेव्हा मी बोट्यातून जात होतो तेव्हा? हा. असा म्हणणं बे. हो बाबा. हा. तर ते टोंगरे फुटले. हा. बाबा काऊन कधी हा. तू मला आपला दुधू पाडलं बाबा. आता कसं? काऊन हा. ते येऊशी आणला होतास, बोनशी. आणि मी चुक पेट होतो का बाबा. बरोबर. मग तर बोनशी आणली होती. हा. तर गाय केवढी होती आपल्या घरची? काय बाबा काय बाबा एवढी केवढी? एवढी तू त्याला तेवढी गायली? खरं सांग. काय बाबा हा. मी म्हणतो यातून आपले जेवढा आता जे समजायला नाही पाहत माझ्या मनानं. बंड्या, मान्या बापू, तुला माहित आहे लहानपणी तुझी आई गेली म्हणून बंड्या. हो बाबा. आणि मी कसा सांभाळ केला. मग डोळ्यात भरून येते रे बंड्या. आणि म्हणून काय म्हणतो, लहानपणी तुझी आई गेली म्हणून, लहानपणी तुझी आई गेली म्हणून, आणि सांभाळ केला येते डोळ्या भरून. माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा तुला काय सांगू, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा तुला काय सांगू. तेव्हा तू एवढूसा होता. हो बाबा. मग दिवस सारे लोक गोष्टी करे का हा तर दुसरी बायको करण, दुसरी बायको करण. पण मी ना दुसरी बायको केली नाही. नाही बाबा नाही. माझ्यासाठी बाबा तुला आपण लहानपण काढलास बाबा. घातलं मा. हो बाबा. म्हणजे आता मला सांग, ती 12वी झाली आहे. हो बाबा. तुला आता काय शिकायचं आहे? बाबा माई एकच इच्छा बाबा. कोणती? माया बापाचं जीवन काबाड कष्टामध्ये गेलं, गेलं. पण मी म्हणलं बापाच्या नावाचा झेंडा रोवण्यासाठी मी येणार नाही बाबा. झेंडा रोवल्याशिवाय येणार नाही. नाही बाबा. मला बाबा हा. मला फक्त इंजिनिअरिंग करायचं बाबा. इंजिनिअरिंग करायची आहे. हो. आणि इंजिनिअरिंग करून काय करायचं आहे? तुझ्या नावाचा झेंडा रोवल्याशिवाय येत नाही.
कुठं रोवशील झेंडा हा चौकाचा रामा कोण रामा कोणाच्या चौकामध्ये राहू झेंडा रोवशील हो बाबा मला हा. सांग इंजिनिअरिंगला पैसे किती लागते बाबा हा जास्त पैसे लागत नाही हा पैसे जास्त लागत नाही हा फक्त 3 लाख रुपये लागतात पैसे जास्त लागत नाही 3 लाख रुपये लागते आपली आपल्यापाशी एकच एक वावर आहे रामा कोणाले बाबा त्याने विकू. नाही तर गाण ठेव हा पण मला 3 लाख रुपये दे विकू नाही तर गाण ठेवू हो. पण तुला 3 लाख रुपये देऊ हो बाबा. आणि 3 लाख देऊन तू का करशील बाबा तुझ्या नावाचा झेंडा फडकावतो पुरा मा नावाचा झेंडा रोवशील हो. बर तू कॉलेज मध्ये जा हो. आणि आपली तयारी कर आणि समोरची वाटचाल कर मी 3 लाखाची सोय लावतो लावतो हो बाबा या काळजी करू नको त्याची काळजी करू नको. ठीक आहे बाबा बाबा काय घेऊन ये पहिले हो बाबा बंड्या तू आहे तर त्या बापाले गर्व आहे आणि मी लोकांना सांगत फिरतो का माया पोरग मोठं नाव करन इकडं नाव चमकन तिकडं नाव चमकन बाबा. बंड्या तू कवडीची टेन्शन घेऊ नको बाबा तुझ्या झेंडा रोवल्याशिवाय मी येणार नाही बाबा हो पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा ओ पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है ये कहाँ पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा द्या बाबा 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 हा तू एक काम करतो बाबा हा तू आता घरीच राहतो बाबा हो मी जाऊ आता जामा बाबा हा. बाय बाबा बाय. बाय बाबा बाबा गुड नाईट लव यू बाबा या पोळीने मा मी काय आप तर सही का मा हातात 3 लाख रुपये तर भेटू दे मा बाबाचा पुरा झेंडा नाही रोवून तर मला सुद्धा नाही या बाबा आपल्या वर्गापासून एका मुलीबरोबर प्रेम आहे तिचा झेंडा लोक रोवून मा बाबाचा झेंडा रोवून आता का मा बाबाला का बिकराचा बोले पण काय ना काय बोलत गेलं पाहिजे अरे मिलके मिले तो हसी वहादियों में मिलके मिले तो हसी वहादियों में दिल खो गया तो क्या करेंगे मिलके मिले तो हसी वहादियों में दिल खो गया तो क्या करेंगे मिलके मिले दोस्ती वहादियों में मिलके मिले दोस्ती वहादियों में दिल खो गया तो क्या करेंगे मिलके मिले दोस्ती वहादियों में दिल खो गया तो क्या करेंगे प्यार तमन्ना किसी से प्यार तमन्ना किसी से है दिल को गया तो क्या करेंगे मिलके मिलो साथी वहादियों में मिलके मिलो साथी वहादियों में दिल को गया तो क्या करेंगे मिलके मिलो साथी वहादियों में दिल को गया तो क्या करेंगे चला
कोणा फोन करून पाहिजे कोटी गेली का गेली नंबर किती होता 61 62 पुरा मार्क 67 ट्रिप ट्रिप बेल चालली लवकर उतर ट्रिप ट्रिप हॅलो हॅलो कोण प्रिया मी सुरू बोलतो शुभू हो शुभा प्रिया किती दिवसानंतर कॉल केला रे तू का सांगू प्रिया काऊन मग जेवण करायला जातो तुझी आठवण येते हो असं पाणी पिवायला जातो पाण्याच्या ग्लास मध्ये तू दिसतेस हो प्रिया बापरे का सांगू प्रिया तेरे बिना जीने सकता मर जाऊंगा तू मैत्रिणीची सक्ती रे शुभम एक काम करते का काय करू तू मला ह्या पोस्टामुळे भेटा रामा कोणाच्या बरं बरं लवकर ये प्रिया हो ठीक आहे आली खरंच ये बा आली मग कुठे गेली बाई ही पोरगी प्रिया ए प्रिया काय बाई अरे इथंच आहे कुठं होती का तू अगं माहित आहे का ते माझ्या पुण्याची नाही का मैत्रीण आली होती कोणती का अगं ते नंदनी ताई नाही का ग आई तू इकडं होय ना का पुण्याची मैत्रीण आली होती म्हणून मी खेळत होती तिच्यासोबत खेळत होती का हो असं हो ग आता तुझी 10वी झाली 12वी झाली काय पण झाली हो ना मग काय शिकायची इच्छा आहे का इंजिनियर करायची इच्छा आहे काय इंजिनिअरिंग करते हो ग किती पैसे लागतील का अगं माहित आहे का 3 लाख रुपये लागतात माय बाई आपण तर गरीब आहोत हो काय मी 2 घरचे भांडे घासते 4 घरचा धुना धुते हो का? एवढे पैसे कुठून आणीन पिल्लू आता काय करायचं ग हो गाई तू टेन्शन नको घेऊ माहित आहे का मी आहे ना मी करते मॅनेज तू कुठून मॅनेज करशील का अगं मुलीनं राहताना आईनी काम तरी टेन्शन जास्त घ्यायचं नाही पण तू तर पिल्लू शिकत आहे ना माझं बाळ अगं ते माझ्यावर सोडून दे हो गाई काय ग किती छान आहेस ग म्हणून मी काय म्हणते काय म्हणते तू कितनी बोली है ये आई तू कितनी अच्छी है प्यारी प्यारी है ओ मी जाऊ का बरं बरं ठीक आहे मी जाते हा होय होय हो ठीक आहे बापा अर्धा तास होऊन गेला अजूनपर्यंत या हॅलो हॅलो प्रिया ये ना लवकर आली ना रे शुभा ये लवकर इथं थांबा आली ये मा लवकर शुभा खरंच प्रिया बरे शुभ्या हा. मला सांग आपण 7वीत होतो हो. तेव्हा किती क्यूट दिसत होतास ना आता काऊन असा दिसतेस रे आता का करू प्रिया काऊन जशी जशी तुझी आठवण येते प्रिया हा. तशी तशी जावे तू मस्त जातो तुला मस्त जातो का सांगू? बापरे का सांगू प्रिया काऊन रे अरे चलता हूँ रास्ते से तो चप्पल किया जाती है बापू चलता हूँ रास्ते से तो चप्पल किया जाती है असं का रहता हूँ घर में प्रिया तो बस तेरी याद आती है खरंच प्रिया मजाक नाही काय सांगते तू काय सांग ना सांग रे तू तू सांगून दे. जे झाले मा पिल्ल्या तू सांगून दे मा
सांगितलं हो ना सांग ना हे तारा मला एकदा दे ना काय दे ना पहिलं कसं देत होते तू काय देऊ रे अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला हा ये तो बहुत बड़ी बात हुई दे पारूला हा आणि या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला या तुझ्यात सुद्याला होय एवढी तू नाराजी मध्ये का बरं नाराज मध्ये काय सांगू रे तुला हा. माझ्या घरीवर अशी परिस्थिती आहे हो रे मला सांग हा. मी तुला पाहिजे ना हा. माझे एक काम करावं लागेल तुला कोणतं माहित आहे का मी इंजिनिअरिंग करत आहे रे अहो प्रिया होय. तू करते तर मी करत आहो हो पण काय सांगू तुला 3 लाख रुपये लागत आहेत रे मला तुला माहित आहे ना माझ्या घरी पप्पा नसल्यामुळे माझ्या घरी बहुत गरीब परिस्थिती आहे रे. प्रिया ओय. पाय हा खरंच तुझ्या प्रेमाची कसम माझ्या प्रेमाची कसं हा? हो मी 3 लाख रुपये तुला देते हो पण धोका नाही देणार ना मला नाही देणार रे कधी खरंच खरंच प्रॉमिस प्रॉमिस पाय बरं हो नाही तर आजकाल ते असे मुली आहेत हा. पैसा घेतपर्यंत लुबाडून टाकते हो. आणि पैसा घेऊन झाल्यावर तू कुठं मी कुठच्या असं का तशी नाही करत रे मी खरंच मग आणू देऊ पैसे हो रे पाय बरं हो लग्न माझ्यासोबत करावं लागेल लग्न तुझ्या सोबतच करणार वा मेरी जान. ए माझ्या प्रेमाच्या फुला आय लव्ह यू ना तुला Love you. बाबू ए बाबा पहिला कोटी बाबा ए बाबा अरे बाप रे बंडे आला बाबा बाबा काही विचारू नको पहिला नंबर आला का पहिला नंबर. अरे बाबा आता पैसे लागणार नाही देवा परमेश्वरा पागल आहे बाबा पागल आहे कोण बाबा 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 हा. तो कॉलेजच तसा होय म्हणजे कसा बाबा पहिला नंबर आला पैसे लागते पहिला नंबर आला तर पैसे लागते हा. आणि पैसे कमायला लागत बाबा हा. शेवटून जर पहिला आला हा. तर पैसा लागणार नाही पहिला तो पैसे लागत BMW BMW हो बाबा तुला पैसे लागत 3 लाख रुपये 3 लाख बाबा
लवकर दे ना दे ना बाबा कळकळ नको झोमू, थांबून जा. हा सुरतशाही तुमची वेळ झाली. याच्यानंतर शिवानी शाही आपला प्लाटिक म्हणून काढत नव्हतो मी. 10 मिनिटं थांबून जा. एवढा लंबा वेळ नाही द्यायला आतापासून. अरे बाबा थांबा ना आता आया बाया बसल्यात बाबा थांबून जा. मला जाण्याचा कार्यक्रम तुमच्याच मताने करावा का? काका थांब ना गुरुजी आता प्लाटिक काढणार नाही, गणती करणार, गंमत करीन म्हणजे नको. हा नाही मी मगाशी म्हटलं तर प्लाटिक काढत नाही. म्हटलं ते त्यांना माहिती आहे जॅकेटवाले काकाजी कुठे. काका थांबून जा घ्या बाबा देजा 3 लाख रुपये एक काम करा ना, 3 तास घ्या तुम्ही. 2 मंडळी एक राहून गाड्या खतम करा. अगं ये शिला, चाललं का जायचं का? माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शायरा शिवानीबाई सुखदेव सुंदर कार्यक्रमाला सुरुवात करतील.